शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर आपल्या सोबत आहेत। नुकतीच बैठक पार पडली आहे शिवसेना पक्षाच्या सर्व आमदारांची। काय या बैठकीमध्ये घडलं, तुम्ही सुद्धा उपस्थित होतात? नाही, या बैठकीमध्ये आपण अधिवेशनामध्ये कशा प्रकारे सामोरं जावं आणि त्याच पद्धतीने कशा पद्धतीने उपस्थिती हे सर्व विषय होते। सध्या नाराजीचा बराच सूर आहे आणि तुमचं देखील नाव खरं तर राज्यमंत्रीसाठी चर्चेमध्ये होतं आणि मुंबईमधून एक महत्त्वाचं नाव तुमचं मानलं जात होतं, जबाबदारी पण तुम्हाला मिळणार होती, तसं होऊ शकलं नाही। तुम्ही पण नाराज आहात का? नाही, नाराज वगैरे काही नाही आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती पूर्णपणे माझा विश्वास आहे आणि नक्कीच आम्ही जेव्हा आमदारकी म्हणून पहिल्या प्रथम निवडून आलो त्याच्यानंतर आमची बैठक जी झाली त्या बैठकीमध्ये आम्ही संपूर्ण अधिकार माननीय शिंदे साहेबांना दिले होते। त्या अनुषंगाने त्यांनी संपूर्ण मंत्रिमंडळाच्या दृष्टीने काही नावं दिलेली आहेत आणि निश्चितपणे मुंबईसाठी ते एक मला वाटतं की 2.5 वर्षामध्ये त्यांनी जे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे ते समोर सर्वांचे आहे आणि पुढेही ते मुंबईकडे अधिकाधिक लक्ष देतील याची माझ्या मनात खात्री आहे आणि एक विश्वास आहे त्यांच्यावरती की निश्चितपणाने ते सर्वांनाच योग्य न्याय देतील। तुम्ही नाराज नाहीये म्हणताय, मनाचा मोठेपणा या ठिकाणी खरं तर दाखवत आहे, पण असा मोठेपणा इतर नेते दाखवताना पाहायला मिळत नाहीये, त्यामुळे पक्षामध्ये अडचण होते का? नाही, अशा प्रकारे काही नाही। 1-2 दिवस प्रत्येकाची नाराजगी असेल, पण माननीय मुख्यमंत्री शिंदे सर्वांना सोबत घेऊनच जात आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं ते जे बोलतील तेच आम्ही सर्वांनी धोरण राबवायचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं त्यांच्यासोबत आम्ही सर्वजण आहोत। नक्कीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी काही बोलणं झालं तुमचं या संदर्भातलं? नाही, या संदर्भात बोलणं असं झालेलं नाही आहे, पण निश्चितपणानं त्यांच्या संपूर्ण एकंदरीत कामाचं म्हणा किंवा एकंदरीत त्यांचं प्रत्येकावर असणारं लक्ष आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं प्रत्येकाला ते न्याय देतील अशी माझी अपेक्षा आहे। धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।